हॅलो एव्हरीवन. तर काय हालचाल? एकदम मस्त आहे का? तर मस्तच असायला पाहिजे. तुमचा भाऊ ऋषी कदम. तर कशाला घेता तुम्ही एवढं मोठं टेन्शन? तर आज पुन्हा आपण आपल्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आलेलो आहे. 7वीचं ॲडॅप्टेशन इन अ प्लांट्स ऑफ अ स्नोवी रिजन. आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं नेमकं काय असतं. हे ॲडॅप्टेशन ह्या प्लांट्सनं नेमकं काय ॲडॅप्टेशन करेल ज्या ठिकाणी बर्फ पडत असतो त्या ठिकाणी. आता हे आपल्याला एकदम सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे काय असतं. या आता चालू करू मग. जय गणपती बाप्पा मोरया. चला. व्हॉट वे आर अ स्लोपिंग अ ब्रँचेस युजफुल टू अ प्लांट्स इन अ स्टोनी रिजन. आता ह्या ठिकाणी पहा पोरांनो, व्हॉट वे म्हणजे तुम्ही कशा वेनं ह्या ब्रँचेस कशाच्या प्लांटच्या आहे, कोणत्या ठिकाणी अशा ब्रँचेस आहे प्लांटच्या. आपल्याला हे सांगतंय ह्या. एक मिनिट. हां लहान लहान ब्रँचेस आहे का आपल्यावानी इकडं असं मोठं झाड राहते असे आहे का तिकडं जम्मू अँड काश्मीरमध्ये? नाही, तसे झाड आहे का? नाही. प्लांट्स ऑफ अ स्नोवी रिजन मेनली इंक्लूड कॉनिफर लाईक अ देडॉर अँड पाईन. आता त्या ठिकाणी दोन प्रकाराचे झाडं असते, एक असतं देडॉर आणि एक असतं पाईन. दिस ट्री आर अ कॉनिकल इन अ शेप ड्यू टू अ स्लोपिंग ब्रँचेस. म्हणजे ते कसे असते माहिती का? असे झाडं असते. असे का असते? कारण जो काही असं बर्फ आहे याच्यावर समजा लाल कलरचा बर्फ आहे, यो बर्फ असा खाली पडत. समजू लागलं तुम्हाला? येस सर. येस ना दादा, तू कायला टेन्शन घेतो आहे की नाही? आम्हाला समजते, तू फक्त सांग. ओके. हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोड इन दिस रिजन. त्या ठिकाणी काय असतं माहिती का? हेवी म्हणजे जड असा बर्फ आकाशातून पडत असतो. आणि एक्स्ट्रीम कोड असतं. म्हणजे एक्स्ट्रीम म्हणजे कसं? खूप असं कोड असतं. म्हणजे त्या ठिकाणी कधी तुम्ही गेले तर तुम्हाला लय थंडी वाजणार आहे. आपल्या इकडले लोक तिकडं जगू शकत नाही व्यवस्थित पैकी. कोनिकल शेपचे काय असते माहिती का? झाडं असते. अँड प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम द ॲक्युमुलेटिंग ऑन द ट्री. म्हणजे ह्या ट्रीवर ह्या जे प्रकारे आपले काय जमलेले बरफ जमलेलं आहे का, असा जमू शकत नाही तिथं. म्हणजे ह्या ट्रीवर असं बरफ राहत नाही. नाही तर अशी कधी झाडं असते, नाही तर इकडं बरफच बरफ झाडं खाली दबून गेलं असतं ना. समजू लागलं का? यस सर, आता आम्हाला समजलं बरं. ठीक बार्क हेल्प टू अ ट्री टू विस्टँड द कोड. आता हे काय करते माहिती का? त्या ठिकाणी ठीक बार्क असतं. बार्क आता थंडीपासून वाचण्यासाठी. आता समजा ही आपली स्टीम आहे. स्टीमवर तुम्ही असे कौलं पाहिलं असेल तुम्ही, असे थोडे थोडे कौलं. ह्या ठिकाणी कसं असतं? ठीक असतं. कसं असतं? ठीक म्हणजे जाड. ठीक म्हणजे कसं? जाड. आणि ठीन म्हणजे काय असतं? हे बघा, ठीक म्हणजे जाड. ओके. आणि एक असतं तुमचं थीन म्हणजे बारीक. थीन म्हणजे बारीक. आय होप तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल. तुमचा भाऊ ऋषी कदम. हां आता बघायचं आपल्याला. ॲडॅप्टेशन इन अ प्लांट्स ऑफ अ फॉरेस्ट रिजन. आता हे बघा, फॉरेस्ट जंगलं पाहिलं असेल. जंगलामध्ये काही झाडं पहा किती मोठाली. हे झाड पहा बरं किती मोठं आहे. आणि बाकीचे पहा लहान लहान आहेत, चिंगू मिंगू. बरोबर आहे का? आता आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे की हे ॲडॅप्टेशन्स आता ह्या जंगलामध्ये कसं करेल असेल. अ व्हेरायटी ऑफ अ प्लांट्स, ट्री, श्रब, हर्ब्स. ह्या कोणते ट्री, श्रब, हर्ब्स आर. हे बघा, ट्री म्हणजे मोठाली झाडं. हर्ब्स म्हणजे बारीक. आणि एक आहे श्रब्स म्हणजे मिडियम लेवलचे. ओके. आर फाऊंड इन अ फॉरेस्ट. हे आता कुठं भेटते? हे 3 प्रकाराचे झाडं कोणत्या ठिकाणी भेटणार आहे? फॉरेस्टमध्ये. मग दादा का आमच्या घरी भेटणार आहे? यस, तुमच्या घरी सुद्धा असते शोचे झाडं. हां, ते पण याच्यातच इन्क्ल्यूड आहे. ह्या धीस प्लांट्स एक मिनिट. काय लिहिलं ते? धीस प्लांट्स कम्पेट अमॉंग द डिम सेल्फ अँड फॉर अ सनलाईट. आता त्या ठिकाणी ह्या प्लांटचं कॉम्पिटिशन लागतं पोरांनो. आता तुमचं कसं कॉम्पिटिशन लागतं? तो आस म्हणून पहिला मीच येणार आहे साला. लागतं ना. तसंच आता यांचं बी ना ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन लागतं की जास्त ही सनलाईट आहे कोण घेणार आहे? तुम्ही घेणार आहे का मी घेणार आहे? 10-12 असे झाडं आहे
ह्यो प्लांट म्हणतो मला सनलाईट घ्यायची, हा म्हणतो मला कसं घ्यायची. तर मग ह्या ठिकाणी काय होतंय माहिती का, हे प्लांट्स ग्रो जास्त होते. समजू लागलं. हो भैया, काय डायरेक्ट कन्सेप्टच क्लिअर झाली हो आमची भैया. धिस ट्री ग्रो टॉल टू गेट अ सनलाईट अँड क्लाइंबर अँड वेन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ अ ट्री. आता तुम्हाला सांगतो, जे वेला असते ना, आता हे झाड आहे समजा, या झाडावर काय माहिती का, आता एक मिनिट, हे झाड आहे, या झाडावर तुम्हाला असा वेल दिसू लागला आणि हे पूर्ण असं करून घेतो वेल, म्हणजे पूर्ण क्लोज करून घेतो. आता क्लोज का करतं, कारण याला सुद्धा काय लागतं माहिती का, सनलाईट लागते. याला सुद्धा काय लागते, सनलाईट. हे म्हणतं मेरे को चाहिए क्या बाबूआ, सनलाईट चाहिए. पहा आता काय म्हणते झाडं. हां, आय थिंक तुम्हाला समजलं असं. याला काय लागते, सनलाईट. क्लाइंबर्स म्हणजे ते आपले वेल राहत नाही करे, त्याला म्हणते. वाईन्स ग्रो इन अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ अ ट्री. आणि ह्या ट्रीच्या सपोर्टना काय करते माहिती का, ते ग्रो होता. आर येस ऑर नो, येस सर. स्प्रिंग लाईक अ टेंड्रिल्स. आता टेंड्रिल्सला सुद्धा काय म्हणायचं या ठिकाणी, टेंड्रिल्स म्हणजे सुद्धा वेल ऑन द स्टेम ऑफ अ सेम क्लाइंबर इज एक्झाम्पल ऑफ अ ॲडॅप्टेशन. आणि हे काय माहिती काय, एक एक्झाम्पल आहे कशाचं, ॲडॅप्टेशनचं. आता तुम्हाला सांगतो, यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालतं सर्वात उंची हाईट ज्याची, त्याच्यावर काय होणार आहे, असे वेल हे होईल आणि त्याला असं ट्रॅप करून घेईन पुरी इकडून. का करून घेणार, कारण ह्या ठिकाणी काय असतं माहिती का, कारण दादा काय असतं रे, आम्हाला माहीतच नाही ना, सांगतो का एकदा. यस, मी सांगणार नाही तर कोण सांगणार आहे, तुमचा भाऊ सांगणार आहे ना. ओके. ॲडॅप्टेशन इन अ ग्रासलँड ऑफ अ प्लांट्स. अरे दादा, तू काहीतरी सांगणार होता. हे बघा, जैनचं कॅपॅसिटी म्हणजे काय, सॉरी, सनलाईट घेणे. हे बघा, सनलाईट सर्वांना महत्त्वाचं आहे. आता यांच्यावर काय होऊ लागलं माहिती का, यांच्यावर येऊ लागले, म्हणजे क्लाइंबिंग होऊ लागली सर्व टेंड्रिलची. आणि हे म्हणतं सनलाईट भेटणं खूप महत्त्वाचं आहे ना, म्हणून असं होत आहे. हो दादा, ओके, समजलं. ॲडॅप्टेशन इन अ ग्रासलँड प्लांट्स. आता हे ॲडॅप्टेशन आहे कशामध्ये, ग्रासलँड प्लांट्समध्ये. ह्या डायव्हर्स टाईप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन अ ग्रासलँड. आता त्या ठिकाणी काय माहिती का, डिफरंट टाईप ऑफ बुशेस आणि ग्रासेस, गवत आणि ते अल्लक बेड, ते अल्लक फाऊन होता. कोणत्या ठिकाणी, ग्रासलँडमध्ये. फायब्रस रूट्स ऑफ ग्रास प्रिव्हेंट द सॉईल इरोजन. आता त्या ठिकाणी काय, आता आपल्याकडं कसं समजा पाणी आलं तर माती अशी वाहून जाते समजा. एक मिनिट हां, ही आपली माती आहे, काय माती. आता इकडून काय आलं, पाणी आलं, इकडून आलं पाणी आलं, तर आर देऊन जास्त काय या ठिकाणी माती इकडं वाहून गेली. समजू लागलं का, याला काय म्हणायचं, सॉईल इरोजन. पण त्या ठिकाणी काय असतं माहिती का राजांनो, सॉईल इरोजन प्रिव्हेंट होतं. कारण का, हे ग्रास काय करतं, त्या सॉईलला पकडून ठेवेल असतं पोरांनो. फॉरेस्ट इन इक्वेटर रिजन आर डेन्स. तुम्हाला सांगतो, ही आपली पृथ्वी आहे आणि हे काय आहे, इक्वेटर आहे. जे काही ह्या ठिकाणी फॉरेस्ट आहे ते काय आहे माहिती का, खूप डेन्स आहे. आता फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये प्रत्येक प्रकारचे जनावर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ॲनिमल्स लाईक अ टायगर, एलिफंट्स, डिअर कॅन रिमेन हिडन इन द ग्रासेस. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला ग्रासलँडमध्ये मला सांगा आता, पूर्ण इकडं तिकडं गवत आहे, तिथं तुम्हाला हत्ती दिसणार आहे का ना दादा, हत्ती तर जंगलात राहतो. मग तेच ना, ग्रासलँडमध्ये दिसणार आहे का, नाही. तुम्हाला वाघ दिसणार आहे का, नाही. तुम्हाला डिअर दिसणार आहे का, नाही. आता ते काय, हिडेन आहे, रिमेन हिडेन इन धिस ग्रासेस, म्हणजे त्या ठिकाणी हे नाही राहणार. हवेवर ग्रासेस इन अ कोड रिजन आर व्हेरी शॉर्ट. आता हे कोड रिजनमध्ये काय माहिती का, खूप लहान आहे. म्हणजे ग्रासेस कसे असते, खूप बारीक असे असते बा. कोणत्या ठिकाणी, थंड्या जागी. ॲनिमल्स लाईक अ रॅबिट्स आर फाउंड. आता त्या ठिकाणी ग्रास म्हणजे गवत कोणाला सर्वात जास्त पसंत आहे, रॅबिटला, सशाला. हा सर, आम्ही पाहिलं होतं, गवत खात होतं. हां, ते आपल्याला भेटतं कुठं, ग्रास म्हणजे ग्रासलँडमध्ये. वॉस मेडोज आर फाउंड इन अ हिली एरियाज ॲज वेल ॲज अ प्लेन्स. आता मेडोज आहे ते सुद्धा त्या ठिकाणी फाउंड होता. कोणत्या ठिकाणी, या असे डोंगर आहे, या ठिकाणी गवत आहे मोठं इकडं, म्हणजे हिली प्लेसेसला. ओके. त्याच्यानंतर ऑब्झर्व अँड डिस्कस. आता हे तुम्ही ऑब्झर्व करा, ऑब्झर्व अँड नोट द
Note down the adaptations of a part of the plants like a potato, groundnut, yam, water. हे नंतर काय हायचिन, अलोन, ॲकेशिया, कॅरेट, ऑनियन, बीटरूट, ग्रेप्स अँड लय मोठे अजून. ओके. त्याच्यानंतर काय सांगते अदर प्लांट्स इन अवर सराउंडिंग. आता तुम्ही काय करा त्यांचे ॲडॅप्टेशन्स बघा. ओके. तर आता हे उद्याचं आपलं हे चॅप्टर म्हणजे हे जे आता आपल्याला कधी बघणं आहे उद्या बघणं आहे. आर यस ऑर नो? यस सर. आता तुमच्यासाठी ह्या ठिकाणी काही येणार आहे का? काही येणार आहे का? एक मिनिट. हमको जोकर नहीं बनना. काहीच नाही यार, जाऊ द्या. म्युझिक एज्युकेशन. ओके, एक मिनिट. पाय एज्युकेशनमध्ये काय मी पहिल्यांदाच गेलो बाबा याच्यात. हे काय अजून एक्सपेरिमेंटचं बी का? अरे हे पाहिलं किती भारी आहे. आपलं बेरिलियमचं काय असतं ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. तर चालेल राजांनो, तुमचं आजचं लेक्चर आपलं इथंच होतं आहे. त्याच्यासाठी थँक्यू तुम्ही माझं लेक्चर बघल्याबद्दल. आणि ह्या ठिकाणी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.